दरम्यान राज्यामध्ये फडणवीसांची मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची तयारी दिसून येते। मला सरकारमधून मोकळं करा अशी विनंती त्यांनी केलेली आहे, तर मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे। जबाबदारीतून मुक्त करा, विधानसभेसाठी काम करायचं असं फडणवीस म्हणाले। मित्रपक्षांमध्ये समन्वयाच्या काही उणिवा आहेत त्या दूर कराव्या लागतील असंही फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। लोकसभा निवडणुकीत झालेल्या खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारून फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे। विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष संघटनेसाठी काम करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केलेली आहे। तर फडणवीसांच्या या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ माजल्याचं दिसतंय। फडणवीस जे महायुतीचं नेतृत्व करत होते, एक मोठे नेते लोकसभा निवडणुकीमध्ये ते होते आणि त्या पार्श्वभूमीवर जी काही खराब कामगिरी झाली आहे महायुतीची, भाजपची, त्यानंतर आता जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी आपल्याला उपमुख्यमंत्री पदातून मुक्त करावं अशी विनंती पक्ष नेतृत्वाला केली आहे। तर यावर राजकीय वर्तुळातून नेमक्या काय प्रतिक्रिया आल्या त्याही बघूया। कुठली चर्चा कोर ग्रुपमध्ये झालेली नाही। त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत भावना व्यक्त केलेल्या आहेत। त्यांनी ते सेंट्रल लीडरशिपकडे कळवतील, परंतु कोर ग्रुपमध्ये याच्यामध्ये कुठली चर्चा झालेली नाही। आणि कोर ग्रुपच्या सर्व सदस्यांचं मत आहे की त्यांनी महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री राहूनच त्यांचं काम, पक्षाचं आणि उपमुख्यमंत्री दोन्ही जबाबदाऱ्या पाहून त्यांनी आगामी काळात काम केलं पाहिजे अशी विनंती आम्ही सर्वांनी त्यांना केलेली आहे। आम्ही सर्व कोर ग्रुपचे सदस्य जे या ठिकाणी आहोत, सरकारच्या बाहेर त्यांनी येऊन कुठल्याही पद्धतीने काम करण्याची गरज नाही या मानसिकतेचे आहोत। सरकारमध्ये काम करूनही संघटनेला चार्ज देता येतं आणि आमची संघटना पुन्हा ताकदीने उभी होऊ शकतं अशी सर्वांचीच मानसिकता आहे। आणि त्यामुळे नंतरही आम्ही त्यांना विनंती केली की संघटनेमध्ये आणि सरकारमध्ये समन्वय ठेवून अजून या ठिकाणी खूप काम करायची गरज आहे। त्याकरता त्यांनी सरकारमध्येच राहून आम्हाला संघटनेला प्रोटेक्शन द्यावं, संघटनेला सुद्धा पुढे न्यावं, जी आम्हाला गरज आहे अशी आम्हाला आमच्या संघटनेला महाराष्ट्रात, मुंबईत गरज आहे। देवेंद्रजी जोपर्यंत पूर्ण ताकदीने आमच्या दोघांचे आणि संघटना पूर्ण बूथपर्यंतच्या पाठीशी राहत नाही तोपर्यंत आम्ही अजून ऊर्जेने काम करू शकणार नाही। देवेंद्रजींनी जे मत व्यक्त केलं आहे ते त्यांचं वैयक्तिक मत असलं तरी कोर कमिटीमध्ये कुठेही या विषयावर चर्चा झालेली नाही। त्यांनी जे व्यक्त केलं की मी सरकारच्या बाहेर राहून संघटनेचं काम करेल, त्यांना आम्ही सगळ्या कोर कमिटीने त्यांना विनंती केली आहे की साहेब तुम्ही सरकारमध्ये राहूनच आज तुम्ही संघटनेचं काम करावं। तुमच्या मार्गदर्शनाखालीच पूर्ण महाराष्ट्र काम करेल आणि नक्कीच विधानसभेमध्ये पूर्ण प्लॅनिंगने आमच्या ज्या काही चुका समजा लोकसभेत झाल्या असतील त्या आम्ही इम्प्रूव्हमेंट करून, त्या करेक्शन करून आम्ही विधानसभा कुठल्याही परिस्थितीत माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली हमें तिगड़े सत्ते दी। ये बात कैसे हुई मुझे भी समझ में नहीं आया, लेकिन ये बात भी कहा कि कोर कमेटी में पहले भी चर्चा नहीं हुई थी। खाली उन्होंने यही कहा था, हमने कहा था ये सब जिम्मेदारी आपकी अकेले की नहीं है, हम सब लोगों की है, सबकी सामूहिक जिम्मेदारी, हम भी मिनिस्टर है, हमारी भी जिम्मेदारी है। तो हमने कहा था यही, लेकिन उन्होंने कहा नहीं नेता करके मुझे जिम्मेदारी लेनी पड़ेगी। तो यहाँ तक ये बात सीमित थी। उसके बाद में ये जो बात हुई है मुझे लगता है इसको कोई आधार नहीं है। देवेंद्र जी सरकार में भी रहेंगे और संगठन में भी रहेंगे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।